हॅलो, वेलकम टू माय चॅनल प्रज्ञास ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। पाव किलो चिकन आणि 3 वाटी तांदळामध्ये आपण ही बिर्याणी बनवणार आहोत। रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता रेसिपी स्टार्ट करूया। इथं मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। त्याला आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। धुतल्याच्या नंतर हे बघा असं चांगलं रगडून त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्याच्या नंतर ना तांदूळ भिजतील एवढ्या पाण्यामध्ये आपल्याला त्याला अर्धा तासामध्ये भिजत ठेवायचा। इथं मी पाव किलो चिकन घेतलेला आहे। त्यालाही चांगलं 3 ते 4 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बिर्याणीसाठी लागणारं सामान म्हणजेच मसाला मी इथं लाल मिरची पावडर घेतलेला आहे, धना पावडर घेतलेला आहे, गरम मसाला, कस्तुरी मेथी, आलं लसूण मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर लिंबू, तेजपत्ता, खडा मसाला, मीठ घेतलेला आहे। दही मी चांगली फेटून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे, पूर्ण अशी पातळ झाली पाहिजे। त्याच्यानंतर मी आलं लसूण मिरची हे वाटून दरदर वाटून त्याची पेस्ट घेतली। त्याच्यानंतर मी इथे गरम मसाला टाकलेला। गरम मसाल्याच्या नंतर इथं मी जिरा मसाला टाकलेला आहे, धना पावडर टाकलेली आहे, त्याच्यानंतर कस्तुरी मेथी थोडी हाताने मॅश करून टाकलेली आहे। त्याच्यानंतर हळद, मीठ, 2 ते 3 तेजपत्ता, लाल मिरची अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे मी इथे। त्याच्यानंतर मी कांदा 1 ते 1.5 कांदा मी असं चांगला तेलामध्ये करपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। भाजल्याच्या नंतर ते बरिस्ता म्हणतात त्याला, ते पण आपल्याला टाकून हे चांगलं हाताने एकजीव करून घ्यायचा आहे। सगळा मसाला त्या चिकनला लागला पाहिजे, पूर्ण मसाला, पाण्याचा इथं उपयोग नाही करायचा आहे। पूर्ण मसाला आपल्याला लावून ह्याला एक अर्धा तास फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचा आहे। फ्रीजरमध्ये ठेवलं तरी चालेल, अर्धा तास ठेवून घ्यायचं आहे। इथं मी भाताची तयारी करते। मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये खडा मसाला, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची, तेजपत्ता हे सगळं खडा मसाला घालून तेलामध्ये चांगलं 5 मिनिटं फ्राय करून मग पाणी टाकायचं आपल्याला। पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये जो भात भिजवला होता तो घालायचा आहे। त्याला 70% आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। इथं माझ्या फोननी गडबड केली, रेकॉर्डिंगच झाली नाही, त्याच्यामुळे मी काही दाखवू शकत नाही। आता आपण मोठं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये 3 कांदे घेतलेले आहेत आपण मोठे, तर ते आपल्याला चांगले तेल सुटूस्तर भाजून घ्यायचे आहेत। 2 टमाटे घेतलेले आहेत, 2च घ्यायचे आहे, आपण दहीचा पण वापर करत आहोत, त्यामुळं जास्त आंबूसपणा नको आहे, त्यासाठी फक्त 2च टमाटे घ्यायचे आहेत। टमाट्याला पण चांगलं फ्राय करून त्याला तेल सुटूस्तवर आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे। त्याला चांगलं भाजत आहे तोपर्यंत आपण चिकन काढून घेऊया। जे आपण चिकन फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना ते चिकन काढून घेऊ। ते आता चांगलं मॅरिनेट झालेलं आहे, तर आपण ते चिकन आता आपल्याला त्याच्यामध्ये घालून ते पण चांगलं तेल सुटूस्तवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरच आपण भाजून घेऊया, जास्त काही मोठा गॅस करून जळण्याची काही गरज नाही आहे। मस्त मीडियम गॅसवरती तेल चांगलं त्याला सुटून द्या। जोवर तुम्ही तेल सुटूस्तवर भाजणार नाही ना तोपर्यंत त्या बिर्याणीला काही टेस्ट लागत नाही, त्याला चांगलं तेल सुटूस्तवर भाजून द्या। आता आपण हे चांगलं भाजून घेऊया। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच केवडा एसेन्स टाकलेला आहे। हे ऑप्शनमध्ये तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही गरज नाही आहे, माझ्याकडे होता म्हणून मी तो वापरलेला आहे। एवढा टाकून त्याला ताट झाकून आपण 5 मिनिटं परतून घेऊया। चांगलं ताट झाकूया, 5 ते 15 मिनिटं फक्त ठेवलात तरी चालेल, जास्त काही ठेवायची गरज नाही। ह्याला हलवून फक्त पाण्याचा शितोडा मारायचा आपल्याला। हे मी पाणी ना मसाला जेवढं चिटकलेला होता ना ते फक्त धुवून स्वच्छ त्याच्यात वतलेलं आहे। आपल्याला एवढंच, ह्याच्या व्यतिरिक्त पाणी नाही। आता हे आपलं पाणी आटवायचं आहे, त्यामुळे मोठा गॅस करायचा आणि हे सगळं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं। हे बघा इथं मी भात कसा काढलेला आहे, भात बघा कसं सुटसुटीत झालेला आहे, जरासुद्धा असं चिकटपणा नाही। या अशा मोठ्या जाळणीने आपण ते गाळून घेतलं ना पाणी, बघा स्वच्छ मऊ लुसलुशीत भात होतो। आणि एक तुम्हाला माहिती एक कण असा भाताचा
सुटलेला होता, त्यामुळे तो इतका छान दिसत होता ना, लांबडे कण झाले होते, एक पण असा तांदूळ असा तुटला नव्हता माझा. इथे मी कलर घेतलेला आहे येलो, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, इथं ना मी पाणी वापरलं आहे, तुम्ही इथे दुधाचा वापर करून कलर मिक्स करून भातावर असं सोडा, कोथिंबीरनी गार्निश करा. तुम्ही इथं वरती बरिस्ता पण टाकू शकता. आणि प्लेन तवा घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून तोपाला चारी दिशेनं वाफ लागेल घ्यायची. त्याच्यावरती आपण परात ठेवायचे, परातला तुम्ही कपडा बांधून वाफ बाहेर नाही निघणार असं ठेवा. आणि वजन अर्धा टोप पाणी भरून मी वजन ठेवलेलं आहे त्याच्यात, जेणेकरून वाफ ही चांगली भाताला लागली पाहिजे, जरासुद्धा वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. हे बघा किती छान झालेलं आहे. 30च मिनटं ठेवायचं आपल्याला. 30 मिनटामध्ये आपला भातही छान फुलतो आणि आपलं चिकनही शिजलं जातं. मी आता तुम्हाला भात आणि चिकन तुम्हाला दाखवते. बघा किती छान झालेला आहे भात. एक एक भात कसा सुटीत झालेला आहे, चिकटलेला नाही, नाही तांदूळ तुटलेला आहे, नाही भाताचे कणी झालेले आहे, असं काही नाही. किती छान झालेलं आहे बघा. आणि त्याची ग्रेव्ही, त्याचा मसाला सगळा किती छान परफेक्ट झालेला आहे. तुम्हीही अशी रेसिपी ट्राय करून बघा. तसेच माझ्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.